नमस्कार. सोमेश्वर उपटमध्ये स्वागत. आपण आत्ताच पाहिलेले आहे की भोर तालुक्यामध्ये कशा प्रकारे भात लावणी केली जाते आणि ती भात लावणी झाल्यानंतर भात कापणी ही कशा प्रकारे केली जाते आणि भात कापणी झाल्यानंतर ते मळणीसाठी किंवा भात तयार करण्यासाठी कशा प्रकारे मशीननी भात तयार केला जातो हे आपण पाहिलेलेच आहे. महाराष्ट्र राज्यात भात उत्पन्नात अग्रेसर असलेला भोर तालुका हा भोर तालुक्यामध्ये आपण आलेलो आहोत. भोर तालुक्यातील आंबेघर येथील राईस मिल, जे आपण श्रीराज राईस मिल या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण चवीने जो रोजच्या रोज तांदूळ किंवा भात खाल्ला जातो तो भात कशा प्रकारे तयार होतो हे पाहण्यासाठी आपण या श्रीराज राईस मिल मध्ये आलेलो आहोत. आणि भोर तालुक्यामध्ये एका महिन्यामध्ये साधारणपणे 1 लाख टन भात हा भातापासून तांदूळ तयार केला गेलेला आहे. आणि आता आपण पाहूया की भात हा कशा प्रकारे तयार होतोय. चला तर पाहूया की आपण कशा प्रकारे हा भात तयार करून तांदूळ बाहेर येतो ते पाहूया. आपण इंद्रायणी तसेच बासमती आणि वाडा कोलम तांदूळ कशा प्रकारे तयार होतो हे आपण आता पाहूया. आणि आपण राईस मिल मध्ये आलेलो आहोत. राईस मिल मध्ये शेतकरी आपले भात हे कांडप करण्यासाठी घेऊन आलेले आहेत. आपण आता समोरच पाहतोय की जे भात आहे तो भात या मशीन मधून हा भात कसा आतमध्ये जात आहे आणि हा भात इथून गेल्यानंतर हा समोरच पाहतोय आपण की सुरुवातीला या ठिकाणावरून भात आत सोडला जातो आणि त्यानंतर या मशीन मधून भात वरती जाऊन पूर्णतः इकडे साफ होण्यासाठी तो भात येतो. या ठिकाणी भात साफ झाल्यानंतर हा पलीकडच्या ठिकाणी जे जातो तो भात अर्धवट अवस्थेमध्ये त्याचा आपण साफसफाई केली जाते. आणि त्यानंतर आपण आता पुढे जाऊया की मशीन कशा प्रकारे चालते किंवा काय काय कशा प्रकारे होते ते आपण पुढे पाहूया. यानंतर भात पूर्णपणे सोलून या समोरच्या मशीन मध्ये तांदूळ तयार होतो. पण हा तांदूळ आहे हा पूर्णतः तयार झालेला. हा तांदूळ तयार झालेला आहे. याचे फोलकट एक साईडला आणि तांदूळ एक साईडला असं याच्यात तांदूळ तयार होतो. त्यानंतर हा तांदूळ जे फोलकट आहे ते याला चाळण मारली जाते आणि चाळण मारून फोलकट एक साईडला आणि तांदूळ एक साईडला असा होत आहे. तर अशा प्रकारे तांदूळ तयार केला जात आहे. आपण आता यानंतर पुढे जाऊया की आता पूर्ण तांदूळ कशा प्रकारे तयार केला जातो आणि तो कुठून बाहेर येतो. तर हा आता पूर्ण तयार झालेला तांदूळ आहे आणि या पूर्ण झालेला तांदूळ पुढील मशीन मध्ये जाऊन तो या ठिकाणी साफ केला जातो आणि साफ करून त्याला पॉलिश केले जाते. आणि पॉलिश करून हा तांदूळ पलीकडे जे दिसतंय ते चाळण आहे आणि चाळणीमधून पूर्ण झालेला तांदूळ आणि अर्धवट अवस्थेतला तांदूळ हे दोन ठिकाणी वेगवेगळे केले जातात. आणि त्यानंतर हा शेवट जो आपण चवीने म्हणतो आणि भात दररोजच्या जेवणामध्ये आपण जे वापरला जातो तो तांदूळ पूर्णतः कसा तयार झालेला आहे ते आपण समोर पाहूया. आणि हे पहा की त्या शेवटचा तांदूळ आणि हा आणि हे चाळण मारून एक अर्धवट अवस्थेतला आणि पूर्ण अवस्थेतला तांदूळ असे दोन प्रकारचे तांदूळ इथं बाहेर आलेले आहेत. यानंतर तो पूर्ण झालेला तांदूळ आहे तो या ठिकाणावरून बाहेर पडत आहे. आणि आपण म्हणतो की तांदूळ कसा तयार केला जातो तर हा अशा प्रकारे तांदूळ पूर्णतः तयार केला जातो. हा इंद्रायणी आणि वाडा कोलम तसेच बासमती तांदूळ हा भोर तालुक्यामध्ये जवळ भोर तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या 25 ते 30 राईस मिल आहेत. आणि या 25 ते 30 राईस मिल वरती एका महिन्यामध्ये जवळजवळ 1 लाख टन असा तांदूळ शेतकऱ्यांनी तयार केलेला आहे. हे आपण समोर पाहिलेलेच आहे. राईस मिल मध्ये आता शेतकरीच आपल्या समोर आहेत. आपण शेतकऱ्यांना विचारूया की तुम्हाला कुठल्या प्रकारचा तांदूळ जाणार आणि काय काय. आपण शेतामध्ये कुठला भात केला होता. इंद्रायणी आणि दुसरा कोलम वाडा कोलम केला होता. तुम्हाला किती भात झालं यंदा. भात झाला मला 20 पोती. 20 पोती झाले. आता हे 20 पोती तुम्ही घरी ठेवणार का विक्रीसाठी पाठवणार कुठं. थोडं विकणार आणि बाकीचं घरी ठेवणार.
बर घरी त्यातलं म्हणजे तुम्ही थोडं अर्ध विकणार आणि अर्ध आपल्या घरी खायला ठेवणार असं तुमचं म्हणणं आहे. तर याबरोबरच आपण एक दुसरे एक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. बाबा आपण यंदा कुठल्या प्रकारचा भात केला होता? इंद्रायणी फक्त इंद्रायणी केला होता? इंद्रायणी कोलम आणि बासमती आहे. तीन प्रकारचे आपण भात केले होते. हा. तर त्याच्यातून आता तुम्ही या राईस मिल मध्ये काय भात कांडपासाठी आलेला आहात का? हा काढ भात कांडून झाले का? झालं काय काय आता तुमचे तांदूळ किती झाले तयार? माझे तांदूळ माझ्या तर ह्याच्याप्रमाणे अंदाज वाढलेच. तर मागील वर्षापेक्षा म्हणजे उत्पन्न तुम्हाला जास्त मिळालंय असं म्हणायचं. एवढंच हा. म्हणजे आता हे तांदूळ तुम्ही स्वतः विक्री करणार आहात का पूर्ण घरी ठेवणार आहे? नाही विक्री करणार ना. याचा किती विक्री? हा आता हे 13 कट्टे झाले ना त्यातले आहेत ना आपलं 10 कट्टे विकणार आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ 20 ते 25 पोती अगदी लहानात लहान शेतकऱ्याला भात होते आणि हे भात हे पूर्णतः काही घरी ठेवले जात नाही. तर त्याचे अर्ध म्हणजे 10 पोती तांदूळ हा विक्री केला जाणार आहे. आपण आता पाहूया की जे भात तांदूळ कसा तयार केला जातो त्याचे ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरशी आपण बोलूया. आपल्या राईस मिल मध्ये आतापर्यंत किती गावातील आणि भागातील शेतकऱ्यांनी भात आणला होता? आमच्या इथं आहे ना तालुक्याचे पूर्ण सगळं भात येतं. वाईवरणी पण येतं, विंग मध्ये सातारच्या त्या भागातून पण येतं. या साईडने सगळे घोऱ्यातील पूर्ण भात आमच्या इथे. आतापर्यंत तुम्ही किती टन तांदूळ तुमच्या राईस मिल मधून गेला तयार? 4-4.5 हजार टन झाला असं आतापर्यंत. 4 ते 4.5 हजार टन आपल्या राईस मिल मधून. म्हणजे साधारणपणे सरासरी जरी आपण काढली तरी तालुक्यातील 25 ते 30 राईस मिल मधून 3000 टन हा तांदूळ तयार होऊन हा गेलेला आहे. त्यामुळे तालुक्यातून 1,00,000 टन तांदूळ सध्या तरी तयार झालेला आपल्याला दिसत. रिपोर्टरसाठी महेश जगतापसह मी संतोष मस्के, भोर.